एक सेठ होते. ते सेठ भांडी भाड्याने देऊन त्यातून पैसे कमवत असे. एकदा कोणाला तरी भाड्याने भांडी दिली. त्या व्यक्तीने त्यांच्याकडून भांडी घेतली आणि भाडे दिले. पण भांडी परत केल्यावर त्यांना आणखी 2-3 भांडी दिली. तो सेठ विचारू लागला, काय प्रकरण आहे, आणखी भांडी का दिली? तो व्यक्ती म्हणाला की तुम्ही दिलेल्या भांड्यांची ही मुलं आहेत, याचीही काळजी घ्या. तो चांगला ग्राहक असल्याने व्यापारी खूप खुश होता. याचा मला खूप फायदा होईल. मला फक्त भाडेच नाही तर आणखी भांडीही मिळतील. असेच काही दिवस गेले. पुन्हा तीच व्यक्ती आली. परत येताना त्यांनी आणखी काही भांडी जोडली आणि त्या भांड्यांनी मुलाला जन्म दिला तेच सांगितले. सेठ खूप आनंदात होता आणि शांतपणे सर्व भांडी ठेवून घेतली. महिनाभर राहिल्यानंतर तो माणूस पुन्हा सेठकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी काही खास पाहुणे येणार आहेत, तेव्हा तुमच्याकडे असलेली चांदीची भांडी मला द्या. आधी सेठ काहीतरी विचार करत होते. मग त्यांना वाटले की मी आधी दिलेली भांडी मला जास्त मिळालेली आहेत, यावेळी आणखी काही चांदीची भांडी उपलब्ध होतील, असा विचार करून त्याने भांडी दिली. काही दिवस गेले पण ती व्यक्ती भांडी परत करायला आलीच नाही. आता सेठ खूप अस्वस्थ झाले. सेठने त्याचे घर गाठले आणि त्याला विचारले की तुम्ही ठीक आहात का? तुम्ही माझी सोन्याची भांडी परत केली नाहीत. ती व्यक्ती खूपच उदास झाली आणि म्हणाली, सेठजी काय करू, तुम्ही दिलेल्या चांदीच्या भांड्यांचा मृत्यू झाला आहे. सेठ खूप चिडले आणि म्हणाले, हे काय बोलताय, भांड्यांचा कधी मृत्यू होत असतो का? ती व्यक्ती म्हणू लागली, शेठजी, जेव्हा मी म्हटलं की भांड्यांना मुलं होतात तेव्हा तुम्हा सगळ्यांना ते बरोबर वाटलं. भांड्यांना मुलं होऊ शकतात तर ती मरू शकत नाहीत का? तर मित्रांनो, ही जगाची अवस्था आहे. मायेमुळे माणूस इतका आंधळा होतो की त्याला काहीच समजत नाही. महात्मा आणि संत प्रत्येक पावलावर माणसाला सावध करतात. हे मानवा, तुम्ही त्या महात्म्याचे आणि संतांचे वचन ऐका आणि वाचा. सत्य जाणल्यानंतर त्यावर दृढ व्हा. तर मित्रांनो, लोभामुळे सत्य सोडू नका, नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.